फायर लॉ सीईटीच्या परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे आणि त्या संदर्भात जी बातमी आहे ती सकाळ या दैनिकाने आपल्या मुंबई आवृत्तीमध्ये दिनांक 6 जून 2025 रोजी प्रकाशित केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो गैरप्रकार झालेला आहे तो गैरप्रकार काय आहे आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय होणार आहे, आपल्या रिझल्टमध्ये काही चेंजेस होऊ शकतात का, आणि या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आपला रिझल्ट जो आहे तो रिवाइज केला जाऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी साठी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. याच्यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस मिळणार आहे. आमचे जे काउन्सिलर्स आहेत ते तुमच्यासोबत तुमची सिच्युएशन डिस्कस करतील. तुम्हाला किती पर्सेंटाईल आहे, तुम्हाला एक्सपेक्टेशन काय आहे आणि तुमच्या पर्सेंटाईल नुसार वन ऑफ द बेस्ट कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी काउन्सिलर्स मदत करतात. तसेच तुम्हाला कॅप राऊंडच्या आणि ऍडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक स्टेपवरती मदत केली जाईल, गायडन्स दिला जाईल आणि तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दिली जाईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलला पाहता बेस्ट कॉलेज मिळेल. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे कॅप राऊंडचे फॉर्म फिलअप केले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला मदत केली जाईल. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये गायडन्स केला जाईल आणि तुमच्या मार्कांचं अनालिसिस करून प्रिव्हियस इयर्स कट ऑफ आणि ट्रेंड पाहून तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन कसं घेता येईल याच्यासाठी गायडन्स पण दिला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडच्या वेळेस तुम्ही कुठल्या राऊंडमध्ये कुठलं कॉलेज आता फिक्स करायला पाहिजे त्याविषयी सुद्धा तुम्हाला इथे गाईड केलं जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी जाता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला गायडन्स करण्याचं काम या काउन्सिलिंग सेशन्स मधून केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता आणि इन्क्वायरी सुद्धा करू शकता. ही काउन्सिलिंग जॉईन करा आणि चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन फिक्स करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सकाळ न्यूजपेपरने जी न्यूज कव्हर केलेली आहे, परीक्षेमधील जो घोळ झालेला आहे ती न्यूज आपण डिटेलमध्ये आता डिस्कस करूयात. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही सकाळ न्यूजपेपर मी ओपन केलेला आहे. मुंबई एडिशन शुक्रवार 6 जून 2025 चा हा सकाळचा पेपर आहे. तर याच्या पेज नंबर 2 वरती गेल्यानंतर इथे तुम्हाला उजव्या कोपऱ्याला वरती विधी पर्सेंटाईलची चौकशी होणार ही न्यूज दिसते. तर आता ही न्यूज आपण डिटेलमध्ये वाचूयात. तर राज्य सीईटी सेल कडून काल जाहीर झालेल्या 5 वर्षाच्या विधीच्या सीईटीत बिहारच्या पाटणा शहरातील 4 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळाल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मागील वर्षी MBAच्या सीईटीत झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण समोर आले होते. त्यातही इतर राज्यातील परीक्षा केंद्रावर असाच प्रकार समोर आला होता. यामुळे राज्य सीईटीच्या कोणत्याही परीक्षांचे केंद्र यापुढे महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यात दिले जाणार नसल्याचेही पाटील यांनी जाहीर केले. बुधवारी तारीख 4 विधीच्या MHLLB सीईटी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 100 पर्सेंटाईल मिळवलेल्या पहिल्या 4 जणांमध्ये बिहारमधील पाटणा येथून परीक्षा दिलेल्या विश्वेश पाठक, हिमांशु जयस्वाल, प्रखर ज्योती आणि संस्कृती सौंदर्या हिचा समावेश आहे. या 4ही विद्यार्थ्यांनी पाटण्यातील माही इन्फोटेक या परीक्षा केंद्रावरून सीईटी दिली होती. एकाच परीक्षा केंद्रावरील 4 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळणे गंभीर प्रकरण असल्याने हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाने आपल्याकडे घेतले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगत, यापुढे इतर राज्यात सीईटी परीक्षेचे कोणतेच परीक्षा केंद्र दिले जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान पर्सेंटाईल वाढवण्याचे प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या मार्चमध्ये कारवाई केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या न्यूज मध्ये सांगण्यात आलेलं आहे की LLB 5 इयरचा निकाल जो जाहीर झाला होता त्याच्यामध्ये 100 पर्सेंटाईल मिळवलेले पहिले 4 विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थ्यांनी बिहारमधील पाटणा या शहरातून माही इन्फोटेक या परीक्षा केंद्रावरनं सीईटी दिली होती आणि या 4ही विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल 5 इयर सीईटी मध्ये मिळालेले आहेत. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये पाहू शकतो की गैरप्रकार जो उघडकीस आलेला आहे तो महाराष्ट्राच्या बाहेरच्या एका परीक्षा केंद्रावरती उघडकीस आलेला आहे.
आणि सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही केंद्राचा समावेश या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत केला गेलेला नाहीये. त्याचे इफेक्ट काय होऊ शकतात? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या प्रकरणाची चौकशी होईल, कारण हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाने आपल्याकडे घेतलेलं आहे आणि याची चौकशी करून याच्यामध्ये काय खरं आहे आणि खरंच असा गैरप्रकार झाला आहे का, हे उघडकीस आणलं जाईल. हा गुन्हा जर सिद्ध झाला तर मे बी त्या 4 विद्यार्थ्यांना या परीक्षेमधून डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे रिझल्टवरती याचा काही इफेक्ट होईल का? कारण जर रिझल्ट रिवाईज केला गेला, हे पर्सेंटाईल जे ठरतं ते आपल्यापेक्षा कमी किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत आपल्या शिफ्टमध्ये त्यावरनं आपलं पर्सेंटाईल ठरतं. मे बी OMS कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये इफेक्ट होऊ शकतो, पण महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये याचा कुठलाही इफेक्ट होईल असं तरी मला सध्या वाटत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आन्सर कीमध्ये खूप चांगले मार्क्स होते, पण पर्सेंटाईलमध्ये जे आले ते खूपच कमी मार्क आले, जसे की 10, 12, 20 पर्सेंटाईल. म्हणजे तिकडे 50-60 मार्क्स असून इथे पर्सेंटाईलमध्ये खूप कमी मार्क्स आले. तर हे प्रकरण जर उचलून धरलं गेलं, जर पालकांनी या प्रकरणाविषयी काही चौकशी करण्यासाठी आग्रह केला, तर त्या केसमध्ये सुद्धा काही गोष्टी घडण्याचे चान्सेस आहेत. पण पालक लोक या विषयाची काय दखल घेतात त्याच्यावरती हे सर्वस्वी डिपेंड असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा गैरप्रकार झालेला आहे आणि तो आता उघडकीस पण आलेला आहे आणि त्या प्रकरणावरती आता चौकशी पण सुरू झालेली आहे. तर आता याच्या पुढे या प्रकरणाविषयी काय होतंय, महाराष्ट्रामधून काही प्रकार उघडकीस येत आहेत का, या सगळ्या गोष्टींचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळावेत यासाठी आत्ताच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ॲडमिशन प्रोसेससाठी ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशनच्या प्रत्येक स्टेपवरती गाईड केलं जाईल आणि तुमच्या पर्सेंटाईल्सला अनुसरून वन ऑफ द बेस्ट कॉलेज तुम्हाला सजेस्ट केलं जाईल आणि तिथे ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रेफरन्सेस सेट करून तुम्हाला गाईड पण केलं जाईल. तर या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.